शिक्षिका परिसर अभ्यास भाग 1 मागील भागामध्ये आपण वाहतूक म्हणजे काय आणि या वाहतुकीचे होणारे फायदे आपण बघितलेले आहेत. ड्यू टू दिस ट्रान्सपोर्ट वर्क गेट्स डन सूनर, टाइम अँड एफर्ट आर सेव्ड, ट्रेड इज फॅसिलिटेटेड, different parts of the whole world are get connected due to this transportation. The transport of goods on global level has become simple and easy. प्रत्येक नाण्याला ज्याप्रमाणे दोन बाजू असतात, तर ही जी वाहनं रस्त्यावरून जातात, या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे सजीवांवर कोणता परिणाम होतो? जर आपण वनस्पतींचं निरीक्षण करण्यास गेलो तर बघा, पानांचा तजेलदारपणा, पानं तजेलदार आपल्याला आढळून येत नाहीत, ती टवटवीत दिसून येत नाहीत. पानांचा रंग रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी वाहनांची वर्दळ जास्त असते अशा ठिकाणी असलेल्या वनस्पतींच्या पानांचा रंग जो आहे हा धुरकट झालेला असतो, तजेलदारपणा त्यात नसतो, ती टवटवीत नसतात आणि या ठिकाणच्या वनस्पती ज्या आहेत या खुरटलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच या वनस्पतींवर या वाहनातून बाहेर पडणारे जे काही विविध प्रकारचे धूर आहेत त्यांचा परिणाम होत असतो. तर अशा प्रकारे ज्या वेळेला वातावरणामध्ये हे हानिकारक पदार्थ मिसळले जातात यालाच प्रदूषण असे म्हणतात. मोठ्या प्रमाणावर ज्या वेळेला वाहनं रस्त्यावरून चालवली जातात त्यावेळेला या रस्त्यांमधून बाहेर पडणारे धूर आणि यामुळे होणारे प्रदूषण, एअर पोल्युशन, रस्त्यावरून वाहनं चालवली जातात, या वाहनांमधून जो काही धूर बाहेर पडतो म्हणजे इंधनाच्या ज्वलनातून वाहनांमधून सतत धूर व काही विषारी वायू बाहेर सोडले जातात. Due to the burning of these fuel, that is petrol, diesel in the vehicles, they constantly emit smoke and some poisonous gases, and due to which air gets polluted. In these pollution, basically carbon monoxide, nitrogen dioxide and sulfur dioxide, these poisonous gases are there. कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे वायू असतात आणि अशा प्रकारे ज्या वेळेला या वायूंचा त्याचबरोबरीने कार्बन, शिसे यांचे काही सूक्ष्म कण असतात, हे जेव्हा या हवेमध्ये मिसळतात त्यावेळेला हवेची गुणवत्ता कमी होते. यालाच आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो आणि ह्या हवेच्या प्रदूषणामुळे आपल्या आरोग्यावर विविध प्रकारचे परिणाम होतात, आपल्या आरोग्याला धोका पोहोचतो. आपण जी हवा घेतो ती हवा आपल्या फुफ्फुसात जाते आणि या चित्रात तुम्हाला दिसतंय जणू हे फुफ्फुस जे आहे बघा, हे शुद्ध जेव्हा आपण हवा घेतो त्यावेळेला असणारं हे चित्र हे फुफ्फुस असेल आणि अशा प्रकारे वाहनांची वर्दळ ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी आपलं हे जे फुफ्फुस आहे हे अशा प्रकारे विषारी वायूने जणू भरलेलं आहे. तर हवा प्रदूषणामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो आणि त्यामुळे होणारे विविध विकार म्हणजेच श्वासनलिका, फुफ्फुस यांचे विकार मोठ्या प्रमाणावर घडून येतात. कारण आपण नाकाने हवा घेतो आणि ती फुफ्फुसात जाते आणि साहजिकच श्वासनलिका, फुफ्फुस यांचे विकार या हवा प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणावर होतात. त्याचबरोबर बर्निंग ऑफ आईज, स्किन रॅशेस अशा प्रकारचे विकारही या हवा प्रदूषणामुळे होत असतात. डोळे जळजळणे, चुरचुरणे, त्वचेचे विकार इत्यादी. ज्याप्रमाणे मानवी आरोग्यावर परिणाम होतात
त्याचप्रमाणे वनस्पतींवरही आपल्याला होणारे परिणाम दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने झाडाची पाने करपतात, गळतात, झाडांची वाढ व विकास खुंटतो. वनप्रदेशातून वाहनांची वर्दळ वाढल्यास तेथील प्राणी आणि वनस्पती यांच्या अधिवासास बाधा पोहोचते आणि हे प्राणी मग इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ लागतात. काही वेळेला या वनप्रदेशातून जर वर्दळ वाहनांची असेल तर त्या ठिकाणी गाडीखाली ती जनावरे किंवा ते प्राणी येण्याचा धोका असतो आणि त्यामुळे या प्राण्यांची संख्या सुद्धा कमी होऊ लागते. वाहतुकीची कोंडी म्हणजेच ट्रॅफिक जाम झाल्यास त्या परिसरात हवेचे आणि बरोबरीने आवाजाचे प्रदूषण वाढते. कारण ट्रॅफिक जाम झाल्यामुळे प्रत्येकजण हॉर्न वाजवत असतो. या हॉर्नमुळे साहजिकच आवाजाचं प्रदूषण होते. नॉईज पोल्युशन ऑकर्स ड्यू टू दिस ट्रॅफिक जाम. आणि यामुळे येणारा रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता, स्लीप डिसऑर्डर्स, हाय ब्लड प्रेशर, sleeping disorders, heart problems. These also occurs due to these noise pollution. रक्तदाब, हृदयरोग यासारखे विकार होतात आणि या सगळ्यातून मानसिक व शारीरिक रोगाला आमंत्रण दिले जाते. Psychological and physical disorders takes place due to this pollution. त्याचबरोबर काही वेळेला वाहनांच्या अपघातांमुळे जखमी होणे, मृत्यू होणे, वाहनांचे नुकसान होणे हेही प्रकार घडून येतात. तर वाहतुकीच्या साधनांचे जसे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटेही आहेत आणि त्यामुळे होणारे वाईट परिणाम कोणकोणते आहेत, ते आपण आज बघितलं. हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि मग हे प्रदूषण कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय आपण योजू शकतो, याविषयी अधिक माहिती पुढच्या भागात आपण घेणार आहोत. थँक यू.